प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि कधी पण जे आहे ते स्वर्गवन होऊ शकतं. कधी पण जे आहे येशू ख्रिस्त जो आहे तो ढगावर येईल आणि तो आपल्याला वरती बोलावेल. प्रियानो, आता हे कधी पण होऊ शकतं. सर्व भविष्यवाणी त्यासाठी आता पूर्ण झालेल्या आहेत. कुठली भविष्यवाणीची पूर्तता आवश्यकता नाही आहे, सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि प्रियानो, म्हणून हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे, कारण आपल्याला तयारीत राहणे खूप आवश्यक आहे. आपलं तावर होणं खूप आवश्यक आहे. प्रियानो, पुष्कळ जण या घटनेवर विश्वास ठेवत नाही आहे. पुष्कळ जण जे आहे जे रॅप्चर एंड टाइम्स यावर विश्वास ठेवत नाही. पुष्कळ पास्टर्स, पुष्कळ जे चर्चेस आहेत ते यावर विश्वास ठेवत नाही आहे आणि म्हणून ते जे आहे ते लोकांना त्याबद्दल सांगत नाही आहे. पण प्रियानो, या सर्व घटना पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही डॅनियलचं पुस्तक वाचाल आणि प्रकटीकरणचं पुस्तक वाचाल, त्यामध्ये सर्व घटना दिलेल्या आहेत. डॅनियलचं पुस्तक जे आहे, प्रकटीकरण पुस्तक अगोदर खूप वर्ष अगोदर लिहिलं गेलं होतं, पण दोन्हीमध्ये ज्या घटना दिलेल्या आहेत त्या घटनांमध्ये साम्य आहे. प्रियानो, आज येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, तो सांगत आहे की तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस. आपण ते वचन वाचूया. आपण जाऊया प्रकटीकरण 2:4. बायबल पवित्र शास्त्र म्हणतं, माझ्या नावासाठी तू धीर धरलास, माझ्या नावामुळे तू दुःख भोगले आहेस आणि तू थकला नाहीस, तरीही तुझ्या विरुद्ध माझे म्हणणे आहे, तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस. आणि दुसरं मराठी व्हर्जनमध्ये म्हटलं आहे, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. प्रियानो, हाच प्रश्न येशू ख्रिस्त आज आपल्याला विचारत आहे आणि आपल्याला सांगत आहे की तू तुझी पहिली प्रीती सोडलेली आहेस. कारण पहिलं जसं आपण येशू ख्रिस्तावर प्रेम करायचो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, जेव्हा आपलं तारण झालं, जेव्हा आपला बॅप्टिझम झाला, जेव्हा आपल्याला येशू ओळखला, तेव्हा जसं आपण येशू ख्रिस्तावर प्रेम करायचो, तसं आज आपण येशू ख्रिस्तावर प्रेम करत नाहीये. पहिलं जसं आपण येशू ख्रिस्ताच्या उपस्थित राहणे आपल्याला पसंत होते, तासन तास आपण पवित्र शास्त्र वाचायचो, तासन तास आपण देवाचे गाणे म्हणायचो, तासन तास आपण प्रार्थना करायचो आणि आपण दुसऱ्या लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगायला आपल्याला आवडायचं. पण आता जसे दिवस गेलेले आहेत, ती जी प्रीती जी आहे ती प्रीती आता कमी 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 होत चाललेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त आज आपल्याला म्हणतो की तू तुझी पहिली प्रीती सोडलेली आहेस. तुला वाटतं की असून पण तू माझ्यावर प्रेम करतो, हा तू प्रेम करतो, पण पहिला जसं तू प्रेम करायचा, पहिला जसं तू माझ्या उपस्थित तू आनंदी असायचा, तू जोशीला असायचा, आता तसा नाही आहे. तू तुझी पहिली प्रीती सोडलेली आहे. आणि प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोकांची हीच अवस्था झालेली आहे. त्यांनी जे आहे त्यांनी पहिली प्रीती सोडलेली आहे. जेव्हा त्यांनी सुरुवात केलेली होती ती सुरुवात उत्तम होती. ते देवाच्या सानिध्यात बसायचे, ते आनंदी असायचे, ते प्रार्थना करायचे, पवित्र शास्त्र वाचायचे, ते दुसऱ्याला येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचे आणि त्यासाठी त्यांनी खूप बलिदान केले. की पुष्कळ जणांनी आपली पहिली प्रीती सोडलेली आहे. पहिली प्रीती जी आहे का सोडलेली आहे? कारण ते जगामध्ये ते गेलेले आहेत. आता त्यांना जगात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांना आकर्षण वाटत आहे आणि जगातील गोष्टीसाठी जे आहे
ते जास्त वेळ देत आहे आणि आणि ख्रिस्तासाठी, येशू ख्रिस्तासाठी ते कमी वेळ देत आहेत. आता ते फक्त संडेला चर्चला जातात, पण बाकीचे सर्व दिवस ते जगाला देत आहेत आणि जगी गोष्टीला देत आहेत. आणि त्यामुळं जे आहे त्यांनी पहिली जी प्रीती होती, पहिलं जे येशू ख्रिस्ताबद्दल त्यांचं ते प्रेम होतं, ते प्रेम आता जे आहे ते कमी झालेलं आहे. कारण त्यांच्या प्रेमामध्ये जगातील गोष्टी आलेल्या आहेत, जगासाठी प्रेम आलेलं आहेत आणि जगाच्या निरर्थक गोष्टीमध्ये ते फसून गेलेले आहेत. सैतान खूप खुश होतं जेव्हा आपण तासन तास जे आहे आपण मोबाईलवर वाचतो, तासन तास जे आहे आपण टी व्हीवर प्रोग्राम्स बघतो, आपण स्पोर्ट्स बघतो. सैतान खुश असतो आणि पुष्कळ लोकांना त्याने त्यामध्ये जे आहे गुरफटून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आता वेळ नसतो पवित्र शास्त्र वाचण्याचा. आता त्यांना पवित्र शास्त्र वाचायला आवडत नाही आहे, त्यांना जे आहे त्यांना प्रार्थना करणं आवडत नाही. या गोष्टीबद्दल त्यांची जी आवड आहे ती कमी झालेली आहे. त्यांना जगातील गोष्टी आता त्यांना प्रिय झाल्या आहेत. त्यांना मल्टिप्लेक्सला जायला आवडतं, त्यांना मॉलमध्ये जायला आवडतं, त्यांना फिरायला जायला आवडतं, त्यांना स्पोर्ट्स जे आहे टेलिव्हिजन्स बघायला आवडतं आणि मोबाईलवर तासून तास जे आहे ते सर्फिंग करायला आवडतं. खूप आवश्यक गोष्ट आहे की पहिली जशी आपली प्रीती होती येशू ख्रिस्ताबद्दल, पहिलं जसं प्रेम होतं, ते प्रेम आपल्याला वापस आपल्या जीवनात घेऊन येणं खूप आवश्यक आहे. मला माहिती की पुष्कळ जणांनी जे आहेत येशू ख्रिस्ताच्या प्रेमासाठी त्यांनी जे आहे बलिदान केलेलं आहे. त्यांनी चांगल्या नोकरीचं बलिदान केलेलं आहे. कारण त्यांचं जे नोकरी जी होती त्यांना संडेला ऑफ नव्हता, म्हणून त्यांनी नोकऱ्या सोडलेल्या आहेत. त्याने स्वतःचा त्याग केलेला आहे, स्वतःची हेल्थचा त्याग केलेला आहे, कुटुंबाचा त्याग केलेला आहे. पण प्रियानो, जसे दिवस जातात पुढे पुढे तसं आपलं येशू ख्रिस्ताबद्दलचं प्रेम जे आहे ते कमी कमी होत जातो. कारण आपण ह्या जगातल्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथं म्हणतो की तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस. आज पण तू माझा प्रेम करतो, पण जसं तू पहिला प्रेम करायचा तसा तू आज प्रेम करत नाहीच. आणि प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते येशू ख्रिस्ताबद्दलचं जे त्यांचं प्रेम आहे ते प्रेम कमी होत चाललेलं आहे. आणि बरेच जे डिनॉमिनेशन्स आहेत, आता जेव्हा हे डिनॉमिनेशन जे आहेत मेथोडिस्ट, बॅप्टिस्ट, पेंटिकॉस्टल कुठलं पण तुम्ही बघा, जेव्हा ते सुरू झाले होते त्यांचा इतिहास बघा तर ते किती जोशिले होते. त्यांनी सर्व त्याग करून जे आहे त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मागं ते धावले. त्यांच्या जीवनात फक्त एक ध्येय होतं की येशू ख्रिस्ताच्या मागे जाणे आणि त्याच्या अनुसार चालणे. त्यांचं एकच ध्येय होतं की येशू ख्रिस्ताचं नाव जे आहे ते संपूर्ण जगात व्हायला पाहिजे. पण जसे वेळ काळ गेलेला आहेत, आता हे जे सर्व डिनॉमिनेशन आहे त्यांचं पण जे प्रेम आहे ते प्रेम कमी कमी होत चाललेलं आहे. आता ते फक्त एक संस्था म्हणून काम करतात. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. तुम्ही ख्रिस्ती जीवन कसं सुरू करता हे इम्पॉर्टंट नाही आहे, हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही कसं ते संपवता हे महत्त्वाचं आहे. पुष्कळ जण जे आहेत, पुष्कळ जण सुरुवात खूप चांगली करतात. सुरुवातीला जे आहे ते जोशिले असतात. सुरुवातीला जे आहे ते संपूर्ण वेळ येशू ख्रिस्तासाठी देतात, प्रार्थना करतात, पवित्र शास्त्र वाचतात, चर्चला जातात, उपासना करतात. पण जसा जसा वेळ जातो, जसे जसे वर्ष जातात, या जगामध्ये अडकून बसतात, आपल्या कुटुंबामध्ये अडकून बसतात, जगातील पापामध्ये अडकून बसतात. आणि आता जे आहेत आता फक्त ते नावाचे ख्रिस्ती राहिलेले आहेत.
पुष्कळ जण फक्त नावाचे ख्रिस्ती राहिलेले आहेत. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. आणि आम्हाला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे, कारण आम्ही पहिली प्रीती सोडलेली आहे. पहिलं जे प्रेम होतं ते आम्ही सोडलेलं आहे. आणि परत तूच ते प्रेम जे आहे ते वापस आम्हाला देऊ शकतो. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.